नवी मुंबई वाशी येथील कोपरी गाव इथं ज्येष्ठ समाजसेवक परशुराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिवराजे मित्र मंडळाच्या वतीने प्रथमच आयोजित 2 दिवसीय भव्य क्रीडा महोत्सव 2025 ची सांगता दिमागदारपणे झाली। स्थानिक खेळाडूंना त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या हेतूनं आयोजित हा क्रीडा महोत्सव केवळ खेळाडूंसाठीच नाही तर समाजाला एकत्र आणणारा आणि खेळ भावनेला प्रोत्साहन देणारा ठरला। 25 जानेवारी आणि 26 जानेवारी असे 2 दिवस आयोजित या महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणी नाईक या उपस्थित होत्या। तर व्यासपीठावर आयोजक परशुराम ठाकूर आणि अनिता ठाकूर यांच्यासह समाजसेवक केशव ठाकूर, माजी नगरसेविका उषा भोईर, सुनीता ठाकूर, रंजना ठाकूर, द्रौपदी ठाकूर, शोभा पाटील, संगीता पाटील यांच्यासह आयोजक धनश्री ठाकूर, जयश्री ठाकूर, कोमल ठाकूर, चैताली ठाकूर आणि शीला गुंजाळ या उपस्थित होत्या। या प्रसंगी कल्याणी नाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की वेगाने विस्तारणाऱ्या नवी मुंबई शहराची आज क्रीडा क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण झाली आहे। उपलब्ध जागा आणि क्रीडा क्षेत्राला पोषक वातावरण यामुळे येथील क्रीडा संस्कृती बहरतीये। याच दिशेनं आपलं योगदान देत आयोजक परशुराम ठाकूर यांनी कोपरी गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं आणि एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून आयोजित केलेला हा स्तुत्य उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे। 2 दिवस आयोजित या क्रीडा महोत्सवामध्ये लहान मुलांसाठी चमचा लिंबू बटाटा शर्यत तर मोठ्या मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा आणि लुडो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। तर महिलांसाठी खास संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेअंतर्गत आयोजक परशुराम ठाकूर यांच्या वतीने खेळाडूंसाठी 233 ट्रॉफी, 60 गोल्ड मेडल तर महिला विजेत्यांसाठी सोन्याची नथ, पैठणी साडी, मिक्सर अशा स्वरूपाची भरगच्च बक्षिसं ठेवली होती। या प्रसंगी कल्याणी नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मानित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे। तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्या महिलेस सोन्याची नथ, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या महिलेस पैठणी आणि तृतीय क्रमांक प्राप्त महिलेस मिक्सर देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमानंतर कल्याणी नाईक यांनी मीडियाशी संवाद साधताना ठाकूर लोकप्रतिनिधींच्या या उपक्रमाला शुभेच्छा देत सांगितले की अशा प्रकारच्या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू तयार होत असतात तर खेळामध्ये यश आणि अपयशातून पुढे जाण्याची त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते। त्यामुळे अशा प्रकारच्या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करणं ही काळाची गरज आहे। खूप छान वाटतं इथे शिवराजे मित्र मंडळ यांनी क्रीडा महोत्सव ठेवला आणि आपले परशुराम दादा आहेत त्यांनी खूप इथे छान आयोजित केलेलं आहे। सर्व उत्साहाचं वातावरण आहे इकडे आणि पहिलंच वर्ष आहे तरी पण देखील इकडे प्रतिसाद खूप चांगला आहे आणि सर्वांचा सहभाग देखील त्यांना भरघोस रीतीने लाभला आहे असं म्हणायला हरकत नाही। तर त्यांना पुढच्या वाटचालीला मी असंच शुभेच्छा देईन आणि असेच कार्यक्रम दरवर्षी होतच राहतील असंच त्यांना मी बेस्ट विशेस देईन। क्रीडा महोत्सवाचं आयोजन परशुराम ठाकूर यांनी प्रथमच आयोजित या क्रीडा महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादावर समाधान व्यक्त करत पुढे त्यांनी सांगितले की पुढील वर्षी मैदानावर क्रीडा महोत्सव आयोजित करण्याची त्यांची संकल्पना आहे आणि त्या दिशेनं नियोजनही केलं जाईल। प्रथम वर्षी शिवराजे मित्र मंडळातर्फे क्रीडा महोत्सव आयोजित केलेला होता। त्या कार्यक्रमाला खूप मुलांनी महिलांनी प्रतिसाद दिला आणि प्रतिसादामुळे मनामध्ये आनंद वाटतो की आपण जी स्पर्धा ठेवली त्याचा सफल झाल्याचा मनाला समाधान झाला। मुलांमध्ये जी निपुणता आहे किंवा त्यांच्यामध्ये जे हे असतात गुण असतात त्या गुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जेणेकरून मुलांना आपण जर स्पर्धेमध्ये जर आपण भाग घेण्यात लावला तर पुढे मुलं महाराष्ट्र लेवल, देशात लेवल, ठाणे जिल्हा लेवल ह्या लेवलला जाऊन मुलं सहभाग घेतील या हेतूनेच आपण त्यांना सहकार्य केलं किंवा ती मुलं आपलीच आहे हे हेतू मनामध्ये आहे जास्त करून। कारण माझी मुलं पण चांगल्या हुद्द्यावर मुली शिकतात, डॉक्टर दोन्ही आहेत आणि मुलगा पण इंजिनियर आहे। मग आपल्या मी इयत्ता 7वी शिकलोय त्यामुळे मनामध्ये खंत वाटत होती की आपण जे शिक्षणामध्ये जास्त मुलांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि पहिल्यापासून माझी हीच भावना असते
की मुलांमध्ये जागृती असली पाहिजे, खेळामध्ये, आरोग्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये जागृती व्हावी म्हणून खेळ उत्सव मी ठेवण्याचा प्रयत्न केला. महिलांना संगीत खुर्ची ठेवली त्या जेणेकरून दुसऱ्या वर्षी महिलांना थोडे येण्यासाठी त्यांना प्रत्येकीला छोटं मोठं गिफ्ट दिलेलं आहे की गिफ्ट का महिलांना मिळत नाही असं नाही, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आणि महिला आज खरोखरच 6 वाजल्यापासून संगीत खुर्चीसाठी जमलेल्या होत्या आणि उत्साहाने जमलेल्या होत्या. सर्व महिलांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतोय. पुढच्या वर्षी हा खेळ मैदानामध्ये ठेवण्याचा विचार आहे, कारण इथं जागा थोडी अपुरी आहे. त्यामुळं मनामध्ये विचार आहे की पुढच्या वर्षी मैदानात आम्ही कार्यक्रम ठेवू. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.